भारताची शास्त्रीय नृत्य परंपरा हे नुसते शब्द नाहीयेत, तर यात कथा, संगीत आणि भावनांचा एक अद्भुत संगम आहे. प्रत्येक नृत्य म्हणजे केवळ एक कला नाही, तर ते भारताच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांचं आयुष्य, त्यांची श्रद्धा आणि त्यांचा इतिहास यांचं प्रतिबिंब आहे. चला, आज आपण या नृत्यांच्या माध्यमातून भारताच्या सांस्कृतिक नकाशावर एक नजर टाकूया. पण हा प्रश्न थोडा विचित्र वाटेल नाही का? की एखाद्या देशाचा नकाशा नृत्यातून कसा वाचता येईल? खरं तर प्रत्येक शास्त्रीय नृत्य हे त्या प्रदेशाची एक जिवंत ओळख आहे. तिथला इतिहास, संस्कृती, लोकांच्या भावना सगळं काही त्यात दडलेलं असतं. चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधायला निघूया. तर संगीत नाटक अकादमीनं भारतात एकूण 8 प्रमुख शास्त्रीय नृत्य प्रकारांना मान्यता दिली आहे. आपला हा लयबद्ध प्रवास ह्याच 8 नृत्य प्रकारांभोवती फिरणार आहे, जे भारताच्या कानाकोपऱ्याचं प्रतिनिधित्व करतात. चला, आपल्या प्रवासाची सुरुवात करूया दक्षिण भारतातून. एक असा प्रदेश जिथे शास्त्रीय नृत्याची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत. खरं तर हा द्रविडी कलेचा आत्मा आहे, जिथे प्रत्येक हालचाली मागे एक कथा दडलेली आहे. आणि दक्षिणेत सर्वात आधी आपण भेटतोय भरतनाट्यमाला. हे नृत्य आलंय थेट तामिळनाडूच्या मंदिरांमधून. हे फक्त सुंदर पदालालित्य किंवा शरीराची आकर्षक रचना नाहीये, तर यातून देवांच्या पौराणिक कथा सादर केल्या जातात. प्रत्येक भाव, प्रत्येक मुद्रा या कलेला एक वेगळंच आध्यात्मिक परिमाण देते. तामिळनाडूच्या अगदी शेजारी आंध्र प्रदेशात जन्म झाला कुचिपुडी या नृत्य प्रकाराचा. कुचिपुडीमध्ये नृत्य, नाट्य आणि संगीत यांचा इतका सुंदर मिलाप आहे की ते पाहणाऱ्याला एका वेगळ्याच पौराणिक जगात घेऊन जातं आणि तिथेच खिळवून ठेवतं. आपला पुढचा थांबा आहे केरळ, आणि इथे भेटतो कथकलीला. हा एक कमालीचा नाट्यमय नृत्य प्रकार आहे. ती रंगीबेरंगी वेशभूषा, ते मोठे मुखवटे आणि ते तीव्र हावभाव, असं वाटतं जणू काही महाकाव्यातल्या कथा आपल्या डोळ्यांसमोर अक्षरशः जिवंत झाल्या आहेत. हे एक कथानाट्य आहे जे अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकतं. आणि गंमत म्हणजे केरळमधूनच आणखी एका सुंदर नृत्य प्रकाराचा उगम झालाय, तो म्हणजे मोहिनीअट्टम. हे नृत्य ओळखलं जातं ते त्याच्या मोहक आणि गोलाकार हालचालींसाठी. इतकं शांत आणि तरल, जसं काही पाण्यात तरंगणारं कमळ. हे किती विलक्षण आहे नाही का? केरळ एकच राज्य, पण तिथे 2 अगदी भिन्न शास्त्रीय नृत्य प्रकारांचा जन्म झाला. एकीकडे कथकलीचं ते उग्र आणि नाट्यमय रूप, आणि दुसरीकडे मोहिनीअट्टमचं ते नाजूक आणि मोहक सौंदर्य. म्हणजे एकाच भूमीत कलेचे हे 2 वेगवेगळे ध्रुव. खरंच अद्भुत. दक्षिणेकडून आपला प्रवास आता वळतोय पूर्वेकडे. ओडिशा, ज्याला मंदिरांची भूमी म्हणूनही ओळखलं जातं, आणि असं म्हणतात की इथल्या मंदिरांच्या भिंतींवर कोरलेल्या शिल्पांमधूनच एका सुंदर नृत्यशैलीने जन्म घेतला. आणि ते नृत्य म्हणजे ओडिसी. याचा उगम झालाय ओडिसाच्या प्राचीन मंदिरांमध्ये. हे नृत्य त्याच्या त्रिभंग मुद्रेसाठी खूप प्रसिद्ध आहे, ज्यात शरीराला 3 ठिकाणी वळवून एक अप्रतिम आकार दिला जातो. हे बघताना असं वाटतं की मंदिरांमधली ती दगडी शिल्प जिवंत होऊन आपल्यासमोर नाचताहेत. पूर्वेकडून आता आपण भारताच्या हृदयाकडे म्हणजे उत्तरेकडे प्रवास करूया. इथे कथाकारांच्या परंपरेतून एका लयबद्ध नृत्य प्रकाराचा जन्म झाला. हे नृत्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कथा सांगण्याची एक जिवंत आणि अनोखी कला आहे. उत्तर प्रदेशातून आलेला कथ्थक ओळखला जातो तो त्याच्या जलद लयीसाठी, पायांच्या गुंतागुंतीच्या हालचालींसाठी आणि त्या आकर्षक गिरक्यांसाठी. एक म्हण आहे, कथा कहे सुख कथक कहलावे, म्हणजेच जो कथा सांगतो तो कथक. हे नृत्य पायांच्या तालावर आणि डोळ्यांच्या भावांवर कथा सांगतं आणि पाहणाऱ्याला खिळून ठेवतं. आपल्या प्रवासाच्या आता शेवटच्या टप्प्यात आपण पोचलो आहोत. भारताच्या सांस्कृतिकदृष्ट्या एका वेगळ्याच प्रदेशात, ईशान्येकडे. इथली कला निसर्गाइतकीच निर्मळ आणि सुंदर आहे. मणिपूर राज्यातून आलेला मणिपुरी हा एक अत्यंत शांत आणि भक्तिपूर्ण नृत्यप्रकार आहे. यात बहुतेक वेळा राधा आणि कृष्णाच्या प्रेमकथा सादर केल्या जातात. त्याच्या नाजूक, तरल हालचाली पाहणाऱ्याला एका शांत, आध्यात्मिक जगात घेऊन जातात. आणि आता आपल्या प्रवासातील शेवटचा नृत्यप्रकार, सत्रिया. याचा उगम झालाय आसाममधील सत्र नावाच्या वैष्णव मठांमध्ये. सुरुवातीला हे नृत्य फक्त पुरुष भिक्षू करत असत, त्यांच्या साधनेचा आणि भक्तीचा एक भाग म्हणून. पण आता ते त्या मठांच्या बाहेर आलंय आणि एक समृद्ध कलाप्रकार म्हणून ओळखलं जातं.
तर दक्षिण ते उत्तर आणि पूर्व ते ईशान्य आपण जणू काही संपूर्ण भारताचा एक लयबद्ध प्रवास केला. आणि ह्या प्रवासात काय दिसलं तर प्रत्येक नृत्य प्रकार हा त्या प्रदेशाची ओळख, त्याचा इतिहास आणि त्याचा आत्मा कसा जपतो हे दिसून आलं. हे सर्व मिळून भारताच्या एक सुंदर, जिवंत आणि लयबद्ध नकाशा तयार करतात. चला, आपण पाहिलेल्या 8ही नृत्य प्रकारांवर आणि त्यांच्या राज्यांवर पुन्हा एकदा पटकन एक नजर टाकूया. तामिळनाडूचं भरतनाट्यम, आंध्र प्रदेशचं कुचिपुडी, केरळचं नाट्यमय कथकली आणि तितकंच मोहक मोहिनीअट्टम. मग ओडिशाचं ओडिसी, उत्तर प्रदेशचं कथक, मणिपूरचं मणिपुरी आणि आसामचं सत्रिया. या सगळ्या प्रवासानंतर एक महत्त्वाचा प्रश्न नक्कीच उभा राहतो की हे नृत्यप्रकार म्हणजे केवळ एक कला आहे की त्या प्रदेशाची एक अविभाज्य ओळख. ही कला त्या प्रदेशाच्या आत्म्याला खरंच प्रतिबिंबित करते का? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?